अकोला शहरात महापालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दुकानांवर अतिक्रमण विभागानं धडक कारवाई केली। ज्या परिसरात लैंगिक शोषणाची गंभीर घटना घडली होती तो संपूर्ण भाग मोकळा करण्यात आला असून बेकायदेशीर दुकानं हटवण्यात आली आहे। अकोला शहरातील महापालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दुकानांवर अतिक्रमण विभागानं धडक कारवाई केली आहे। या कारवाईत बेकायदेशीर दुकानं हटवून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे। ज्या परिसरात नुकताच एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्या ठिकाणी अकोला महानगरपालिकेनं ही कारवाई केली आहे। अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका कॉस्मेटिक दुकानात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला होता। पीडित महिलेचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो डिलीट करण्यासाठी तिच्यावर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडितीनं केला। या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेनंतर अनधिकृत जागांवर सुरू असलेल्या अशा दुकानांवर प्रशासनानं कारवाई केली असली तरी अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होतं का, आधीच अतिक्रमणावर कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।